श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपल्या शिवण क्लासचा दिवस 18वा. तर तुम्हाला माझा आवाज थोडा वेगळा येत असेल, तर 2 दिवस तब्येत खराब असल्यामुळे आवाज बदलला आहे. आणि काल तब्येत खराब असल्यामुळे मी व्हिडिओ पण घेतला नाही आणि लाईव्ह पण आले नाही. आणि आता मी लाईव्ह सेशन म्हणजे शक्यतो येणार नाही, कारण तुमचे काही प्रश्नच नसतात तर काय लाईव्ह सेशनला येऊन उपयोगसुद्धा नाही, कारण कोण जास्त मग जॉईनसुद्धा होत नाही. आता तुमचे कधी प्रश्न निर्माण होतील किंवा तुमच्या कधी शंका असतील, तुम्ही कधी लाईव्ह या म्हणाल त्यावेळेस मी लाईव्ह येणार आहे. तुमच्या ज्यावेळी कमेंट येतील लाईव्ह या म्हणून त्यावेळेस लाईव्ह येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजचं अस्तरचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग पाहणार आहोत, बिना क्रॉस पट्टीचं. आता हे माझं ब्लाऊज मी स्वतः शिवलेलं आहे. दरवेळी काय करते, माझी ब्लाऊज कटिंग करते, माझी स्वतःची ब्लाऊज मला स्वतः शिवायला कधी वेळच मिळत नाही. कारण जेव्हापासून मी शिलाई चालू केली तेव्हा सुरुवातीला मी माझी ब्लाऊज हौसेनं भरपूर शिवत होते. पण त्यानंतर जेव्हा एकदा कस्टमरची जी रांग लागायला चालू झाली ती आजपर्यंत काही संपली नाही. त्यामुळे कस्टमरची ब्लाऊज कधी माझ्याकडची संपलीत असं झालंच नाही. त्यामुळे स्वतःची ब्लाऊज शिवायलाच होत नाही. बघा, एवढीशी कॅरीबॅग भरून ठेवली आहे. जवळजवळ त्यामध्ये 9 ते 10 ब्लाऊज असतील माझे शिवायचे आहेत अजून. तर मी काय करते, ब्लाऊज कट करते आणि माझ्याकडचे कारागीर असतात शिवायला, तर त्यांच्याकडे देते. आणि आता शॉप बंद केले त्यामुळे कारागीरसुद्धा नाहीत आणि मी एकटीच शिवायला लागले. एक लेडीज आता तयार केली मी, पण बघू ते आता नवीन आहे तर आता तिच्याकडे देते. मग मी कट करते आणि तिच्याकडे माझी ब्लाऊज देते. आता तिच्याकडे मी 2 दिलेत माझी ब्लाऊज. आणि हे ब्लाऊज मी स्वतः शिवले, याचा व्हिडिओ देखील बहुतेक चॅनेलवरती आपल्या तर बघू शकता. हे आपलं ब्लाऊज आणि ही बाही ही जोडलेली आहे. इथं चुन्या वगैरे किंवा फुगा काही येत नाही किंवा खूप टाईट वगैरे सुद्धा नाही आणि असं पडत देखील नाही. बघू शकता, असं काहींचं ब्लाऊज पडतं, शोल्डरमधून उतरतं आणि खूप काही शोल्डर मोठा पण नाही, पडू नये असा अगदी छोटा शोल्डर आहे. बघू शकता, अगदी 2 इंचाचा आहे. छोटा शोल्डर आहे तर सुद्धा ब्लाऊज अजिबात शोल्डरमधून उतरत नाही. पाठीमागे गळा देखील बघू शकता, अशा पद्धतीने 9 ते 9.5 इंच गळा आहे. आणि याला बघा अशी फुग्याची बाही बनवलेली आहे, यामध्ये मी अस्तर घातलेलं नाही. तर अशा पद्धतीचे नवीन आणि छान छान ब्लाऊज तुम्हाला शिकायचे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाई पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोहोचतील. आणि नोटिफिकेशनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल. आता आपण कटिंग करूया. चला, हा मापाला आलेला ब्लाऊज आहे. आता याची मापे कशी घ्यायची बघा. तर आपण पहिला याला उलटा करून ठेवून घेऊया आणि शोल्डरपासून कमरेपर्यंत उंचीचं माप घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची इथे 14 इंच आहे, पण त्या क्लायंटने अर्धा इंच उंची वाढवायला सांगितली, तर आपण 14.5 इंच उंची घेणार आहोत. आणि पाठीमागील गळा बघा 10 इंच आहे. तर आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊया. तर खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज कटिंगची, कारण खूप वेळ लागत नाही याला. तर इथं बघा, ह्या काखेपासून ते ह्या काखेपर्यंत छातीचं आपल्याला माप घ्यायचं आहे. तर किती आलेलं आहे बघा, तर 18 आलेलं आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजची छाती आहे 36 इंच, म्हणजे पुढचा भागाचा 18, पाठीमागील भागाचा 18. तर पुढील गळा बघूया आपण. तर पुढील गळा बघा आपला बरोबर 6 इंच आहे. 6 इंच लिहून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे. तर इथून इथं बाही बघू शकता, तर बाही आहे 7.25 इंच. आणि असाच आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. इथून इकडं अगदी व्यवस्थित. इथं घडी वगैरे पडली का बघायची, नाही तर आपला दंडगेर मग कमी पडेल. तर इथे बघा 6 इंच आपला दंडगेर आलेला. त्यानंतर आता इथं क्रॉसपट्टी वगैरे काही नाही, डायरेक्ट 4 टक्स ब्लाऊज आहे. तर आता फक्त आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. कमरेचं माप घेताना आपल्याला ही लुक्कपट्टी सोडायची आहे आणि पूर्ण असं कमरेचं माप घ्यायचं आहे. तर बघा, हे आलेलं आहे 31.5 इंच. आता बघा, तुम्हाला जर वेगवेगळ्या मापाची ब्लाऊज अशी साध्यामध्ये जर शिवायची असतील आणि तुमच्या लक्षात येत नसेल, तर त्यांना पहिलं तुम्हाला विचारून घ्यायचं आहे, ते मापाला ब्लाऊज दिला आहे ते व्यवस्थित बसतं आहे का. ते जर बसत असेल तर तुम्ही डाचाचं देखील माप बघा अशा पद्धतीने घेऊ शकता. तर हे किती आलेलं आहे बघा. तर हा डाच दिलेला आहे 3.5 इंचावरती, म्हणजे इथून इथं 3.5 इंचावरती डाच दिलेला आहे. आणि इथून देखील आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथून बघा
दिलेला आहे 5, म्हणजे मार्जिनचा अर्धा इंच जोड देण्यासाठी. तर 5.25 इंचावर हा खालून असा डाच घेतलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही डाच घेऊ शकता किंवा माझी पद्धतसुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, हे आपण आता अस्तर ठेवून घेऊया. तर अस्तर आपलं हे डबल फोल्ड आहे, तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि ही घडीची जी काठाची बाजू आहे ती काठाची बाजू काठावरती येईल ह्या पद्धतीने घडी टाकायची आहे. असं डबल फोल्ड चोबल फोल्ड करून सुद्धा आपण पाठीच्या भागाचं म्हणजे चोबल फोल्ड करून सुद्धा आपण पुढचा मागचा भाग एकदम कट करू शकतो. पण त्या पद्धतीने कट केलं तर आपला कपडा खूप वाया जातो, म्हणून आपण असं सिंगलच कट करूया. तर बघा, ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे. 14.5 इंच आहे. तर मार्जिनसोबत 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 15.5 इंच घेतलं. नंतर बघा, पाठीमागील गळा डीप आहे, त्यामुळे मी इथं 2 इंच गळारुंदी घेणार आहे. आणि शोल्डर बघा, तर इथे बघा शोल्डर पट्टी 2.5 इंच आणि त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घेतलं तर 3 इंच झालं. तर आता आपली शोल्डर पट्टी 3 इंच झाली आणि गळारुंदी आपण 2 इंच घेणार आहोत, म्हणजे एकूण शोल्डर आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तर बघा, शोल्डर 5 इंच घेतला आणि मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे, कारण पाठीमागील गळा डीप आहे. आणि इथे देखील 5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. ही लाईन आखून घेतली, हातासाठी तुम्ही याचा सेंटर देखील काढून ठेवू शकता, म्हणजे तो पॉईंट देऊन ठेवा, म्हणजे मुंड्याचा आकार द्यायला सोपं पडतं. त्यानंतर ब्लाऊजची छाती आहे 36 इंच, तर 36चा चौथा भागा 9 इंच होतो. तर 9 इंचावरती असा पॉईंट दिला, त्याच्या पुढे मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलं आणि ही लाईन अशी आखून घेतली. तर ब्लाऊजची कंबर आहे 31.5 इंच, म्हणजे 8ला 1 दोरी कमी. तर इथे पॉईंट दिला, पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. या दोन्हीही लाईनी आपण आखून घेतल्या. त्यानंतर बघा, इथं गळारुंदी 2 इंच घ्यायची आहे. 2 इंच गळारुंदी घेतली आणि इथे तिरका असा टेप ठेवायचा आहे आणि 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि हा मुंड्याचा आकार इथं सेंटरला नेऊन जॉईंट करायचा. तर हा झाला आपला पाठीचा भाग. तर पाठीमागील गळा आपला आहे 10 इंच, त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घेतला, तर 10.5 इंचावर आपण असा पॉईंट देणार आहोत. आणि इथे बघा, खालच्या साईडला त्यांना खूप पसरट गळा नको आहे म्हणून त्यांनी आधीच सांगितले, त्यामुळे मी इथं 2.25-3 इंचच घेणार आहे. आपण शक्यतो 10 इंच असल्यावर वगैरे छाती जास्त असेल तर जास्त घेतो, पण त्यांनी नको म्हणून सांगितलं, त्यामुळे आपण खूप पसरट गळा ठेवायचा नाही. तर बघा, हा पाठीमागचा भाग झालेला आहे. तर आता हा मी कट करून घेते. तर आता बघा, पुढील भाग काढण्यासाठी हा भाग असा आपण जसा प्रिन्सेसचा भाग ठेवतो त्याच पद्धतीने असा ठेवायचा आहे आणि ह्याच्या भोवत्याने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी इकडं ठेवते, कारण मग इकडं आपल्याला बाहीला कपडा शिल्लक राहणार नाही. बघा, आपल्याला सेम जसं आहे तसं भोवत्याने मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज भोवत्याने मार्किंग करून घेतो त्याच पद्धतीने. तर बघा, तर बघा, हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण आपल्या डाचासाठी जाणार आहे. तर मी अर्धा इंच आणू शकतो, कारण क्रॉसपट्टी नाही आहे, त्यामुळे मी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. क्रॉसपट्टी असेल त्यावेळी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. आणि इथे बघा, 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि इथून आपलं शोल्डर होतं 5.5 इंच, तर 5.5 इंचावर पॉईंट देऊया. आणि इथून बघा, आपण 5 इंच घेतलं होतं, तर याची लाईन आखून घेऊया मुंड्याची. आणि इथून आपल्याला 1 इंचावर त्याचा पॉईंट द्यायचा आहे आणि हा आतील मुंड्याचा आकार आपल्याला असा काढून घ्यायचा. हा मुंड्याचा आकार झाला. आता बघा, आपल्याला द्यायचा आहे डाच वगैरे. तर पहिला पुढचा गळा घेऊया. तर पुढील गळा बघा आपला आहे 6 इंच. तर मार्जिनसाठी फक्त इथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. साध्या ब्लाऊजमध्ये, कटोरीमध्ये आपण 1 इंच वाढवतो, पण साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर 6.5 इंच
इथं गळा घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडला बघा गळारुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि वरच्या साईडला 2 इंच. तर ही असं तिरकी लाईन आपण घेऊया आणि गळ्याचा गोल आकार काढून घ्यायचा आहे. बघा आता हे झालेलं आहे. आता आपण घेऊया डाच. तर ब्लाऊजची छाती आहे 9, त्यामध्ये 1.5 इंच मिसळला तर झालं 10.5 इंच. तर 10.5 इंचावरती मी असा हा टक्स पॉईंट दिलेला आहे. तर हा टक्स पॉईंट आहे इथेच आपला इथून इथपर्यंत इतका डाच येणार आहे. तर आपण ब्लाऊजवरून माप घेतलं होतं तर ते बघूया किती येते. तर ते आलेलं होतं आपलं 5.5 किंवा 5.25 इंच आलेलं होतं. ह्या मानाने हे अगदी बरोबर आहे, कारण हे मार्जिनमध्ये जेव्हा आपलं हे पलटतो त्यावेळी मार्जिनमध्ये गेल्यानंतर हे माप अगदी डाचाचं अगदी बरोबर होणार आहे. त्यामुळे वरून तुम्हाला घ्यायचं आहे. ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा 4था भाग करायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच मिसळायचा आणि हा टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर हे टक्स पॉईंटचं झालं. त्यानंतर आता इथे बघा हा जो आडवा डाच आहे तो कसा द्यायचा बघा. तर आपलं 3.5 आलं होतं. तर इथं ब्लाऊजची कंबर किती आहे हे बघायचं आहे आपल्याला. तर ब्लाऊजची कंबर आहे 1.5, आपण 32 धरूया. बघा आपल्या कमरेचा 4था भाग 8ला थोडं कमी होतं, म्हणजे 7.25 इंच आपण घेऊया. त्याचा आपल्याला असा टेप फोल्ड करून सेंटर काढायचा आहे 8चा. तर बघा इथं आलेलं आहे. तर ते मगाशी आपलं आलं होतं 3.5 इंच. तर हे बघा 3.25 इंच आलेलं आहे. तर 1/2 इंच आपली इकडं मार्जिनमध्ये जाणार, म्हणजे आपला डाच मापाला त्यांनी जे ब्लाऊज दिले त्या पद्धतीने आपल्या फॉर्म्युल्यानुसार अगदी बरोबर आलेला आहे. तर बघा हा असणार आहे आपला खालचा डाच. तर आता इथून इथं जो डाच असतो तो कसा द्यायचा बघा. आता आपण काय करतो, क्रॉसपट्टी असल्यानंतर सेंटर काढतो. क्रॉसपट्टी इथं असते, इथून इथं सेंटर काढतो. पण आता इथं क्रॉसपट्टी नाही म्हणून हा डाच आपण इथं सेंटरला दिला तर तो चुकीचा होणार आहे. तर वरून बघा इथून आपल्याला 3 इंचावरती डाच घ्यायचा आहे आणि इथून मी 2 इंचावरती असा पॉईंट देणार आहे आणि इथून इकडं पण 2 इंचावरती आपण असा पॉईंट देऊया. इथे बघा ह्या दोन्हींच्या मधोमध मी हा डाच असा इकडं घेणार आहे, म्हणजे सेंटरमध्ये. इथं दरवेळी आपण 1.5 इंच करतो, कारण इथं बघा आपली जर एवढी क्रॉसपट्टी असते तर इथून इथं अंतर तितकंच राहणार. त्यामुळे मी सेंटरमधनं हा डाच घेतलेला आणि हा डाच अगदी एक सुताचा असणार आहे असा. आणि त्यानंतर इथून इथंपर्यंत पॉईंट घ्यायचा आहे पुन्हा 2 इंचावरती. तर हे 2 इंच आलेला आहे आणि हा डाच जाणार आहे आपला मुंड्यामध्ये. पण हा डाच आपला असा फुगीर असणार आहे आणि हा डाच बघा ह्या साईडला 1 पाव, ह्या साईडला 1 पाव. आणि हा जो डाच आहे तो इकडं 1/2 इंच आणि इकडं 1/2 इंच असा हा 1 इंचाचा आपला डाच असणार आहे. तर डाच तुम्ही लक्षात ठेवा, कोणता डाच केवढा असणार आहे. तर हा जो खालचा डाच असणार आहे मेन, तो असणार आहे आपला 1 इंचाचा, हा पूर्ण 1/2 इंचाचा आणि हा फक्त 1 सूत आणि हा असा फुगीर असणार आहे. तर बघा किती सोपं मार्किंग आहे ह्या सिंपल साध्या ब्लाऊजचं. तर आता हे देखील पुढील भागाचं मार्किंग देखील आपलं हे असं झालेलं आहे. प्रिन्सेसमध्ये आपण इकडं सुद्धा एक्स्ट्रा घेतो, कारण कमी पडेल डाचा. कमी पडणार नाही, कारण सांगते. कारण पाठीमागं आपण जे पाठीत 2 डाच देतो त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं पाठीच्या भागामध्ये आणि तेच भाग ठेवून इथं मार्किंग केलेलं आहे. त्यामुळे पुढील भागामध्ये सुद्धा हा 1 इंच डाच तिथूनच जाणार आहे. पाठीमागील भागामध्ये जे डाच देणार आहे त्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तोच पाठीचा भाग याच्यावरती ठेवून कट केलेला आहे. त्यामुळे जे एक्स्ट्रा होतं ते पुढील भागामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हा डाचासाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही, कारण प्रिन्सेसमध्ये कसं असतं तो भाग कट होऊन जातो, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज असते. तर इथं आता एक्स्ट्रा घ्यायची आपल्याला गरज नाही. तर आता हे आपण कट करून घेऊया. तर कसं कट करायचं आहे बघा. तर कट करताना हा आपल्याला आतला मुंडा कट करायचा आहे अशा पद्धतीने. बाकी यामध्ये खूप काही नाही आहे कटिंग करण्यासारखं, खूप सोपं आहे. आणि हा गळ्याचा भाग कट करायचा आहे. बाकी काही कट करायचे नाही, जसे डाच आहेत तसे डाच आपल्याला मारून घ्यायचे आहे. तर हे झालेलंच आहे. तर हे इथून तुम्ही अशा पद्धतीने हे डाचाचं मार्किंग देऊ शकता, म्हणजे त्या साईडला डाच द्यायला सुद्धा सोपं पडतंय बघा. अशा पद्धतीने कट मारला तर डाच कुठं आहे तुमच्या लक्षात येतं.
इथून मधून कट करायचं आहे, इथून मधून कट करायचं आहे आणि हे दोन्ही भाग तुमचे होणार आहे. इथे मध्ये तुम्ही हुक्क लुक्कपट्टी तुमची लावू शकता. तर हे झालेलं आहे. आता पुढच्या आणि मागच्या भागाचं कटिंग. तर आता बाहीचं कटिंग करूया. तर यामध्ये बाही बसते का पहिला बघायचं आहे मला, कारण नाही तर मला दुसरं अस्तर घ्यावं लागेल. एकच अस्तर आहे. बाही उंची देखील बहुतेक जास्त आहे, कदाचित बसणारच नाही. त्याला 1 मीटर अस्तर हवं होतं पण 80चं मिळालं. तर बाही इथं बघा, बाही उंची 7.25 इंच आहे. पावणा 1 इंच एक्स्ट्रा घेतला तर 8 इंच झालं. तर 8 इंचावर त्याची पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे. तर बहुतेक भरपूर जोड येतोय, किती जोड येतोय माहिती नाही, तर बघू. तर इथं आपण काहीतरी कपडा ठेवू म्हणजे जोड, तर फरशीवरच हे करू म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल की किती जोड वगैरे येतोय ते. इथे बघा 2 इंचावर एक पॉईंट देऊया. 8.5 इंच आपले बाही रुंदी आलेली आहे. तर जोड वगैरे सुद्धा तुम्हाला शिकायलाच पाहिजे. सगळंच तुम्हाला परफेक्ट खूप मोठं अस्तर घेऊन ते कटिंग करून दाखवलं तर सगळंच तुम्हाला सोपं वाटेल. तर असं असेल आणि कदाचित अर्जंट ब्लाऊज असेल किंवा तुम्हाला जर अर्जंट हवा असेल, शिवायचं असेल आणि तुमच्यावर अस्तर नसेल तर पण आपल्याला ॲडजस्ट करता आलं पाहिजे. तर आता इथं वरून बघा, मी जी लाईन आपण आखून तिथून मी 3.25 इंचावरती अशी मुंडाकुली घेतलेली आहे. तर आता इथे असं आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे बघा. तर हे फरशीवर इथं आलेलं आहे, थोडंसं आपल्याला जोड येणार आहे. आणि पुढे बघा 2 इंच मी मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आणि दंडघेर बघा आपला 6 इंच आहे. तर 6 इंच दंडघेर, 2 इंच मार्जिनसाठी ही लाईन अशी आखून घेतल्या. तर आता इथून बघा मी असं कट करणार आहे. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कटिंग करायचं. तर बघा कुठं जोड येतोय बघा तुम्ही. तर बघा तिरक्या पद्धतीने सुद्धा जोड अगदी छान देता येतो, जेणेकरून जोड दिला हे ओळखून ये अशा पद्धतीने. तुम्हाला जर हवा असेल हा जोड कसा द्यायचा तर तुम्ही मला तशा कमेंट करा. तर बघा ह्या साईडला मोठा आहे थोडा जोड, त्यामुळे मी ह्या साईडला जोड देणार आणि ह्या साईडला पुढील भाग काढणार आहे, म्हणजे या साईडला जोड द्यावा लागणार नाही. तर बघा आता इथून ते हे 2 इंचाचा जो पॉईंट आहे याचा आपण सेंटर काढायचं. सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा असं आपल्याला पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा आता पुढील भागाचा आकार काढल्यानंतर तो जोड खूप द्यायची गरज पडत नाही, जोड द्यावा लागणार नाही, कारण इकडं आपण पुढील भागाचा आकार काढलेला आहे. फक्त इकडं आपल्याला असा तिरका जोड द्यावा लागणार आहे. तर हा कसा द्यायचा हे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. तर बघा आता हा साडीतला ब्लाऊज पीस आहे, मस्त आहे पीस. नांचा आकार डिझाईन अशी आहे म्हटल्या तर अशाच पद्धतीने बाही कट करणं हे कंपल्सरी गरजेचं आहे. आता ही पानं उलटीच होणार आहेत, कारण कट करून त्यांना हे काट लावायचे नाहीत आणि काट त्यांना खालीच हवे आहेत. तर आता बघा हे कधी कधी अशा पद्धतीने देतात उलट सुलट, त्यामुळं पाठीचा भागामध्ये ही डिझाईन उलटी होणार आहे आणि बाहीला फक्त आपण सरळ घेतलेली आहे. आपला पाठीचा भाग देखील कट करून जी ओपन साईज आहे त्या साईजवरती कट करूया, म्हणजे इकडची जी पॅकची साईज आहे ती जास्त आपल्याला कपडा शिल्लक राहील जॉईंटमध्ये आहे तो. हे पुढील भागाचं, हे मागील भागाचं आणि हे बाहीचं कटिंग झालेलं आहे. या शिलाईचा व्हिडिओ देखील तुम्हाला येणार आहे 1-2 दिवसात. आणखीन एक ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ माझ्या लक्षात आहे. परवा आपण जो प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग केलं होतं त्याचं देखील शिलाईचा व्हिडिओ येणार आणि याचा देखील येणार. तर दोन्ही सलग आहे, गुरुवार शुक्रवार ह्या पद्धतीने येतील. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.